बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। देऊळघाट येथे चोऱ्यांचा सुळसुळाट, ग्रामस्थ त्रस्त, पोलीस कार्यवाही अभावी भीतीचे वातावरण। बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट गावात गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून चोऱ्यांचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असून त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। घरफोडी, रोख रक्कम, सोने चांदी, शेळी व इतर जनावरे तसेच घरासमोर ठेवलेला शेतमाल व मौल्यवान वस्तू चोरीस केल्याच्या तब्बल 20 ते 25 घटना घडूनही अद्याप एकाही चोरीचा छडा लागलेला नाही। या प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन कडून ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। रात्री झोप न लागणे, सतत भीतीत राहावे लागणे अशी परिस्थिती निर्माण झाली असून पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भविष्यात आणखी गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। या संदर्भात देऊळघाट येथील ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्याकडे निवेदन सादर करून तत्काळ चोऱ्यांचा तपास करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे। 15 दिवसात आरोपींचा शोध न लागल्यास बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा भाजप नेते नंदू जगन्नाथ लवंगे यांनी दिला आहे। निवेदन देताना भाजप कार्यकर्ते रिजवान खान, इम्रान खान, भगवान हिवाळे, जगन्नाथ खडके, अनिल भोजे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। महाराष्ट्र न्यूज 1 साठी मुख्य संपादक इस्माईल शेख, बुलढाणा। मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सचिव। माझ्याकडे रात्री गावातील 10 लोक आले आणि त्यांनी मला सांगितला गावातला खेळ की देऊळघाटमध्ये गेल्या 3 महिन्यापासून चोरांनी नुसता चोरीचा सपाटा लावलेला आहे। तर मी ठरवलं की बा आम्ही 2-4 जण आज या ठिकाणी जिल्हाधिकारी म्हणजे जिल्हा अधीक्षक SP साहेबांकडे आलो आणि त्यांना सांगितलं निवेदनाच्या माध्यमातून की साहेब गेल्या 3 महिन्यापासून देऊळघाटात चोरांनी सपाटा लावला आहे, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई नाही। कारण की देऊळघाट हद्दीतील ठाणेदार गजानन कांबळे साहेब आणि माळी साहेब अशी लोकांच्या तक्रारी आहे की यांनी कुठल्याही प्रकारची आतापर्यंत एकाही चोरावरती कारवाई केली नाही। तर गावातल्या लोकांमध्ये असे संशय की बा एक ग्रामीण पोलीस स्टेशन आणि त्या गावातील चोर हे सगळं मिळेल का काय। कारण की लोकांमध्ये भीतीचं वातावरण देऊळघाटामध्ये तयार झालेलं आहे। त्यामुळे लोकांनी आता गावात काय करावं हे त्यांना कळू राहिलं नाही। त्यामुळे आम्ही संविधानिक मार्गाने या ठिकाणी आज निवेदन देण्यात आलं। आज लोकशाही मार्गाने पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन देण्यात आलं की देऊळघाटातल्या सपाटा जर थांबला नाही तर येत्या 15 दिवसामध्ये संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई झाली नाही आणि चोऱ्या सपाटा थांबल्या नाही तर 15 दिवसानंतर लोकशाही मार्गाने सर्व गावकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी आमरण उपोषण करण्यात येईल। याची सगळी जबाबदारी ही शासनाची राहील। या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।